ती अटल बिहारी वाजपेयींनी जी अणुस्फोट केली ती माझ्या दृष्टीने फार मोठी महाभयंकर घोडचूक होती. त्याचं कारण असं आहे की त्यापूर्वी पाकिस्तानकडे अण्वस्त्र असतील अशी एक अटकल होती. पण पाकिस्तान वॉज नॉट ए न्यूक्लिअर वेपन स्टेट. जोपर्यंत आपण अण्वस्त्राचा स्फोट करत नाही तोपर्यंत त्याला अण्वस्त्रधारी राष्ट्र असं म्हटलं जात नाही. पण आपण केल्याबरोबर लगेच पाकिस्तानने केल्यामुळे पाकिस्तान हे न्यूक्लिअर वेपन स्टेट झालं. आणि दोन न्यूक्लिअर वेपन स्टेट भारत आणि पाकिस्तान असल्यामुळं त्यांच्यामध्ये पुन्हा मग मिलिटरीची लढाई होणं अशक्य होतं. कारण जगातला कुठलाही देश दोन अण्वस्त्रधारी देशांना खूप काळपर्यंत लढाई करू देणार नाही. आणि त्या दिवशी भारताची जी सैन्यामध्ये जी सुपेरियरिटी होती, आपल्याकडे जवळजवळ 12-15 लाखाचं स्टँडिंग आर्मी आहे, पाकिस्तानकडे 5-7 लाखाची. आपण खूप स्ट्रॉंग होतो त्या मानाने. पण ते सगळे संपले कारण त्यांनी युद्धच होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे 12 लाख सैन्य आहे का 25 लाख सैन्य आहे का 1 कोटी सैन्य, याला काय अर्थ राहिला नाही. कारण युद्धच होणार नाही, कोणी करूनच देणार नाही तुम्हाला. ते आत्ता आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं की मिलिटरीची 1 किलोमीटर सुद्धा कुठं हालचाल झाली नाही. ते 2-3 दिवस झालं ते फक्त हवाई युद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं. आता पुढची युद्ध तशीच होणार आहेत. मग आपल्याला 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण. तर आता हे सगळं बदललंय. त्यामुळे पाकिस्तान आपण पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी अर्थव्यवस्था आहे. तरी पण आपली आता पॅरिटी झालेली आहे कारण त्या एका चुकीमुळे. कारण कुणीही तुम्हाला आता हॉट वॉर समोरासमोर रणगाड्याचं युद्ध किंवा बंदुकी युद्ध किंवा एकमेकाच्या प्रदेशात आपलं सैन्य जाऊन तो प्रदेश काबीज करायचं होणं शक्य नाही. कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता लगेच. आणि आता सुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले आणि थांबवा म्हणून शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही. आणि त्यामुळे मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी का मान्य केलं. पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही. पण कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. आणि आर्मी काही कुठे जाऊ शकली नाही कारण तिथं अनरिटन असा आपला करार झालेला आहे अमेरिका आणि मोठ्या राष्ट्रांच्यावर की एकमेकाच्या सरहद्दीवर क्रॉस करायचं नाही. तो करार